जय हिंद, जय महाराष्ट्र। हे बघा रामकृष्ण हरी, हे बघा आज दिव्यांगासाठी शिरूर येथे आज अपंगासाठी बघा मेळावा भरवलेला आहे। या मेळाव्यामध्ये दिव्यांगांना लागणारी कागदपत्र, तहसीलदारची, पंचायत समितीची अशी काही लागणारी कागदपत्र आहेत। तर त्या कागदपत्रासाठी आज स्वतः तहसीलदार साहेब, BDO साहेब, पंचायत समितीचे हे आज तिथं दिव्यांगांना मार्गदर्शन करून सर्व कागदपत्र व कोणाचे पेन्शन असो, कोणाचं रेशन कार्ड असो, हे सगळं आज मार्गदर्शन करणार आहे। तर त्याकरता आज आम्ही आता शिरूरला निघालो आहे बघा। तर तिथं गेल्यावर आपल्याला दाखवतो। त्यांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे येऊन या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। महेंद्र दादा निंबाळकर हे बघा आमचे जिल्हाध्यक्ष निंबाळकर। नमस्ते सोनवणे साहेब, नमस्कार। आदरणीय या ठिकाणी मी तहसीलदार साहेब यांना मी विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करू या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करावी। थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होईल बघा। या ठिकाणी शिरूर तालुक्यामधील सर्व दिव्यांग अपंग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून महसूल पंधरवडा असा कार्यक्रम पूर्ण राज्यभरामध्ये ठेवलेला आहे। या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या शिरूर तहसील कार्यालयानं पूर्ण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्यासाठी सोयीसुविधांसाठी साहेब तसेच पंचायत समितीचे माननीय डोके साहेब व जगताप साहेब तसेच आपल्या शिरूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मुसळे साहेब, सांगळे मॅडम तसेच आपल्या तालुक्यातील सर्व मंडळाचे मंडळ अधिकारी श्री खरातराव साहेब, बागले मॅडम, शेटे आपल्या तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव आणि दिव्यांग बांधवाच्या परिवारातील सर्व सदस्यांना विनंती तर निवडणूक विभाग या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आज दिवसभर उपलब्ध असणार आहे। तसेच सिंधू कार्यालयात अनेक ऑनलाईन कामकाज आपल्या तहसील मार्फत चालतं, परंतु तिकडे गर्दी असते। दिव्यांग कर्मचारी उपस्थित आहेत, त्यांचा देखील एक टेबल या ठिकाणी आहे। कोणत्या दिव्यांग बांधवाच्या अकाउंट, बँक अकाउंट नसतील किंवा नवीन काढायचे, काही अकाउंटच्या संदर्भात अडचणी असतील, काही डिपॉझिटच्या संदर्भात अडचणी असतील, वेगवेगळ्या शासनाच्या महत्त्वाच्या योजना जमा करण्यासंदर्भात समस्या असतील, त्यांचा देखील या ठिकाणी टेबल आहे। तसेच आपल्याकडे आधार कार्ड जोडणी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिकेचे वेगवेगळे विभाग अशा अनेक वेगवेगळे टेबल, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तरी प्रशासनाच्या जेव्हापासून आपला पंधरवडा सुरू झाला तेव्हापासून विविध प्रकारचे उपक्रम आपल्या कार्यालयामार्फत चालू आहे आणि याच अनुषंगाने आपण आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे। आपल्याला माहीतच आहे की सर्व विभागामार्फतकडनं दिव्यांगांसाठी मिळणाऱ्या योजना आदरणीय बाळासाहेब बस्के यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या सर्वांना साहेब मार्गदर्शन करतील। साहेबांच्या विशेष प्रयत्नातून आज या शिबिराचं आयोजन झालेलं आहे। 2024 अंतर्गत एक हात प्रतिचा दिवंगाच्या कल्याणाचा
या कार्यक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी आपण नगर परिषदेच्या हॉलमध्ये कार्यक्रम दिव्यांगासाठी हा आपण एक शिबिर आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळ्या कामासाठी खूप त्रास करावा लागतो। या उद्देशाने काही दिव्यांग बंधू माझ्याकडे 2-3 वेळेस आले, त्यांच्या अडचणी आम्ही पाहिल्या। त्याच्यामध्ये काही निराधारचे प्रकरणांचा विषय होता, काही असे वेगवेगळे विषय होते। त्यासाठी आपण आजचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित केला आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या पंचायत समितीचे विकास अधिकारी दोघे साहेब, सहाय्यक विकास अधिकारी दत्ता साहेब, तसेच उपस्थित नायब तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, सर्व विभागाचे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित दिव्यांग बंधू अधिकारी। जेव्हा सर्व दिव्यांग बांधव, काही दिव्यांग संघटना, दिव्यांग बांधव माझ्याकडे आले त्यावेळेस काही त्यांच्या समस्या होत्या, आधार कार्ड संबंधाने समस्या होत्या, संजय गांधी योजनेच्या अनुषंगाने काही समस्या होत्या, त्याच्यामध्ये काही समस्या दाखल्याच्या अनुषंगाने होत्या, काही पंचायत समितीच्या स्कीम आहेत, घरकुल स्कीम आहेत किंवा जागा मागणीच्या संबंधाने होत्या, काही नगर परिषद संबंधाने होत्या, काही आरोग्य विभागाच्या संबंधाने होत्या। अशा वेगवेगळ्या विभागाच्या संबंधाने दिव्यांग बांधवांच्या ज्या समस्या होत्या आणि खरा दिव्यांग जो आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। या उद्देशाने जो आपला दिव्यांग बांधव एखाद्या खेडेगावामध्ये 1, 2, 3 असं छोट्याशा प्रमाणात 1 किंवा 2 किंवा 3 व्यक्ती गावात जास्तीत जास्त दिव्यांग असतात। छोट्या गावामध्ये आपण पकडलं, छोट्या गावामध्ये 5 ते 10 लोकांचं प्रमाण असते, त्याच्यामध्ये त्यांना त्याचा लाभ मिळावा। शासन स्तरावरनं अनेक योजना दिव्यांगांसाठी चालू असतात, दिव्यांगांसाठी अनेक योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न नेहमी त्या ठिकाणी सुरू असतो, परंतु दिव्यांगांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आपण त्यासाठी शिबिर घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त दिव्यांग बंधूंना आपण लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। सर्वांना मी सांगू इच्छितो, आपल्याकडनं या ठिकाणी रेशन कार्ड संबंधी असेल तर पूर्ण विभाग आहे, संजय गांधी जिल्हा संभाग आणि संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार आहे, त्याच्यानंतर मंडळ अधिकारी आहेत, वेगवेगळ्या मंडळामधले काही तुमचे 7-12 संबंधाचे विषय असतील, फेरफार संबंधाचे विषय असतील किंवा काही जमीन वाटपा संबंधाने किंवा मागणी संबंधाचे विषय असतील तर त्या संबंधी आपण महसूलचे मंडळ अधिकारी बोलवलेले आहेत। त्याच्यानंतर पंचायत समिती स्टॉल आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे जे वेगवेगळे विभाग आहेत जे दिव्यांगांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देतात ते सर्व विभाग या ठिकाणी आहेत, नगर परिषदेचे विभाग आहेत। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढं सांगायचे की प्रत्येक दिव्यांग बांधवांनी कुठल्या तरी योजनेचा लाभ घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्यांना तात्काळ लाभ मिळणार नाही त्यांनी या ठिकाणी आपल्याकडचे जे कागदपत्र आहेत म्हणजे त्यांना आजच्या आज आपल्याला देणं शक्य होणार किंवा काही तांत्रिक अडचणी असतील, कागदपत्रांची पूर्तता करून आपल्याला त्याच्यामध्ये ऑनलाईन करणं अपेक्षित असेल तर त्यांनी जमा करा, त्यांचा लाभ त्यांच्या घरपोच आम्ही पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। म्हणजे आमचे तलाठी असतील, ग्रामसेवक मंडळी असतील, ज्यांचे प्रमाणपत्राचा विषय असेल किंवा कुठली एखाद्या अर्जाचा विषय असेल तर त्यांना तहसीलला किंवा पंचायत समितीला नगर परिषदेला जायचा विषय येणार नाही। या ठिकाणी त्यांना आपण जे त्यांनी अर्ज केला असेल त्याची पूर्तता आमच्या प्रशासनामार्फत करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामुळे त्यांना वारंवार यायची आवश्यकता नाही, मात्र त्यांनी एक अर्ज जो आहे त्यांचा तो सबमिट केला पाहिजे। त्याच्यामध्ये पुढच्या 18 दिवसामध्ये त्यांना आम्ही देऊ, त्याची कार्यवाही करून पूर्ण करण्याचा अर्जाच्या माध्यमातून आपल्याला लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामुळे त्यांनी त्याही मंडळींनी त्या ठिकाणी त्या विभागाला ते अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त दिव्यांग बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो, आपण याच्यामध्ये दिव्यांग बंधूंसोबत काही घरातले मंडळी आले असतील याच्यामध्ये, कारण काही लोकांना चालता येत नाही किंवा काही म्हणजे अस्थिव्यंग आहे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे दिव्यांगाचे प्रकार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सोबतीला जे आलेले आहेत घरातले जे आहे कोणी असेल त्यांनी त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर आपण स्वतःच्या सांगाव्यात
ते आपण त्या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर दिव्यांगमधून अजून एक विषय आपण तो पात्र असताना त्याच्यामध्ये धान्यापासून वंचित राहू या उद्देशाने याच्यापैकी जर कोणाला मिळत नसेल तर त्यांनी अर्ज करा. त्यांनाही त्या योजनेचा आपण लाभ देण्याचा या ठिकाणी लाभ देणार आहोत. त्याच्यामुळं सर्वांनी आजच्या ज्या कॅम्पचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय कोणाला श्रेय घ्यायचं नाही आहे. हे फक्त दिव्यांगाची सेवा आणि दिव्यांगांना लाभ मिळावा याच उद्देशाने आम्ही हा आयोजन केला आहे. आमच्या स्टाफमध्ये खोडसकर आहेत हवालदार कोण त्यांनी ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी त्याच्यात बरेचसा त्यांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त सक्सेस होईल आणि स्वतः दिव्यांग आहे तुमच्या समोर आहे. सर्वांना माहिती असेल ते स्टेजवर बसलेले आहेत ते पण दिव्यांग आहेत आणि त्यांनी खूप पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये तो कॅम्प सक्सेस करायसाठी त्यांनी आपल्याला जे दिव्यांग बांधव आपल्याला या ठिकाणी मदत करत आहेत. तसेच आमचे नायक तहसीलदार आहेत कोसळे साहेब ते पण दिव्यांग आहेत. त्यांनी पण याच्यामध्ये कॅम्प घेण्यासाठी त्यांनी पण खूप याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत. तर मला हेच सांगायचं की दिव्यांगांनी याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये जीवघट्ट किंवा कुठल्या मनात प्रकारची भीती न ठेवता जे काय असेल ते तुम्ही स्पष्ट सांगा. त्याच्यामध्ये आमच्या पद्धतीने जेवढं कायद्यामध्ये बसून जेवढा न्याय देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त दिव्यांगांना या ठिकाणी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. धन्यवाद. या ठिकाणी महसूल विभागाच्या महसूल पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जे काही दिव्यांग बांधवासाठी आज कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रमाणपत्र आणि काही लाभार्थी आपण निवडलेले आहेत. यामध्ये रावण किसन गावटे यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्राचे वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्या या कार्यक्रमाला आपले शिरोळ तालुक्याचे पत्रकार बांधव ज्येष्ठ पत्रकार बांधव या आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी विनंती करत आहोत की या कार्यक्रमाचा आपण लाभ घेत आहोत ते पण आपण या शिबिरामध्ये करून घेत आहोत. दिव्यांगांना वैश्विक कार्ड वाटप असेल किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मिळणारा निराव भत्ता असेल या संदर्भात जर काही अडचणी असतील त्यासुद्धा आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इतरही ज्या काही योजना आहेत आपल्या समाज कल्याणामार्फत राबवल्या जाणाऱ्या यांचा पण आपण सर्व या योजनांचा पाठपुरावा करत आहोत. त्यांचं याच ठिकाणी आपण फॉलोअप घेत आहोत. निश्चितच याचा फायदा अशा प्रकारे होतो की हे जे दिव्यांग बांधव आहेत हे काही याच्यामध्ये अस्थिव्यंग असेल किंवा इतर काही व्यंग असतील याच्यामुळे यांना तालुका सराव असेल किंवा त्याच्या ग्राम कार्यालयामध्ये जाण्यास अडचण होत असते. परंतु तहसीलदार साहेबांच्या कल्पनेमधून महसूल पंधरवाड्यानिमित्त हे जे काही शिबिर आपण आयोजित केलेलं आहे याचा निश्चित अशा प्रकारे फायदा होत आहे की त्या दिव्यांग बांधवांना पाणी मारावं लागणार नाही. पण त्यांचं काम त्याच ठिकाणी पूर्ण होईल. या ठिकाणी पूर्ण झालं नाही तर त्याचा पाठपुरावा त्या शासकीय कार्यालयामार्फत होईल. याचा सर्वच खूप चांगला प्रकार लाभ या दिव्यांग बांधवांना होत आहे. धन्यवाद. मिस्के साहेब व देवकाते साहेब गटविकास अधिकारी यांनी बघा चौकशी केली. माझी खरोखर ते तर आम्ही गट विकास अधिकारी हे बघा इथं उपस्थित बघा. तर ह्या सभा आज हे आमच्या तालुका तरटे साहेब हे अगदी दिव्यांगांना फॉर्म भरण्याची मदत करत आहेत. तर हे नमस्ते साहेब. नमस्ते. हां सर आपलं नाव काय सर? म्हणजे मी प्रशांत शेटे मंडल अधिकारी पाबळचे. इथं आपल्या दिव्यांगासाठी आपण इथं आज तुमच्या सर्व समस्या सोडवायला आम्ही इथं आहोत. धन्यवाद सर. नमस्ते सर. आपण दिव्यांगासाठी आपण इथं आणले का? आपण कशासाठी आले इथं? दिव्यांगांच्या शिबिरासाठी. म्हणजे तुम्ही आज दिव्यांगासाठी काय मदत करता? जमिनी संदर्भात आमच्या भागातील काही अडचणी असतील तर अर्ज हे करा. धन्यवाद सर. मॅडम
मध्य भागी लावायचे मध्यभागी कोतवाल आहेत त्यांना सूचना आहे कोतवाल हा म्हणलं आज तुम्ही म्हणजे तहसीलदार म्हणून दिव्यांगासाठी काय सेवा करता आपण? त्यामध्ये ठेवा आज आपल्याकडे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि घेऊन पण गेलेले आहेत ते त्यांना आपण लवकरात लवकर लाभ देण्याची व्यवस्था करणार आहे. धन्यवाद. नमस्ते सर. सर आपण इथं दिव्यांगासाठी काय सेवा करता? आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करणे, हो. आधार कार्डवरील फोटो बदलणे, आधार कार्डवरील पत्त्यात बदल करणे, आधार कार्डवरील जन्मतारीख बदल करणे, ही सगळी सेवा आज दिव्यांग बांधवांना आम्ही देत आहोत. धन्यवाद सर. हे बघा हे दिव्यांग बांधवांसाठी हे सुद्धा इथं म्हणजे आज मदतीच त्यांनी केली महाराष्ट्रानंतर त्यांचं धन्यवाद. नमस्ते मॅडम. आपण काय तहसीलदारमधून आला का? शिक्रापूरवरनं. हो आपलं नाव काय मॅडम? नाव काय आपलं? बघा दिव्यांगासाठी आपण काय इथं म्हणजे काय सुविधा देतात दिव्यांगासाठी? आधार अपडेटर आहे. हो. आधार कार्ड अपडेट करणे, आधारचा मोबाईल नंबर, ॲड्रेस, फोटो सर्व काही चेंज करते. नावामध्ये बदल असेल तर तोही. धन्यवाद मॅडम. हे बघा आता हे सर्व सरकारी कर्मचारी बघा आज दिव्यांगाच्या सेवेसाठी सगळे बघा आज इथं सगळे आज इथं सेवेला लागलेत बघा. सगळी सेवा बघा हे प्रत्येक सेवा चालू आहे बघा इथं. हे महाराष्ट्र शासन महसूल विभाग 2024 हे निवडणुकीसाठी शाखा लावली काय अडचण त्याची आहे बघा. आणि हे बघा इथं महसूल विभाग पंधरावडा हे आता नगर परिषदेचं आहे बघा. सुरूच आहे दिव्यांगांना काही जर अडचण आली तर हे इथं कक्ष लावलेलं आहे बघा. हे बघा इथं महाराष्ट्र शासन पंचायत समिती सुरू हे पंचायत समिती सुरूचं लावलं आहे बघा इथं. म्हणजे दिव्यांगाला काही दाखले वगैरे काय लागत असेल तर आणि पेन्शनचं काय अडचण असेल तर इथं इथं सांगितलं जाते. धन्यवाद. नाव काय म्हणले आपलं? कोण बोलता? तुम्ही बोलता? अरे भाऊसाहेब बोलतोय SB बेंद्रे यूट्यूब. हां भाऊसाहेब बोला. आज इथं म्हणजे काय पंचायत समितीला दिव्यांगाला जेवण जेवण आहे का? होईल सगळं होईल. तुम्ही आता इथं कामासाठी आहे का जेवायसाठी आता? ऑनलाईन जेवण धन्यवाद. धन्यवाद. हे बघा इथं हे ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाचे लोक आहेत बघा इथं दिव्यांगासाठी आज मदतीसाठी आलेत बघा इथं. शिरूर ग्रामीण रुग्णालय शिरूर. का आपण दिव्यांगासाठी नाव काय म्हणले मॅडम आपलं? रेखा इंगळे. रेखा इंगळे. तुम्ही शिरूर नगर पालिकेचे का सरकारी दवाखाना? सरकारी दवाखाना शिरूरचे बघा इथं दिव्यांगासाठी सेवा करण्यासाठी बघा आज त्यांनी पण इथं उपक्रम चालू केलेला आहे बघा. तर तुम्ही गोळ्या औषधं देता का दिव्यांगांना? काय असं अडचण तर सगळ्यांना देता. धन्यवाद मॅडम.